की तुला आम्ही छत्रपती बनवतो, पेशवे तुला डोईजड झालेत, ते काही तुझं जुमानत नाही, तर आपण छत्रपती म्हणजे तुमचं मराठ्यांचं राज्य स्थापन करून पेशव्यांची जागा आम्ही घेतो. प्रतापसिंहलाही म्हटलं खरं आहे, चांगलं आहे, आपलं राज्य स्थापन होईल, आपली छत्रपतीचं पद आपल्याला पुन्हा मिळेल. ही जी भीमा कोरेगावची लढाई आहे ती निर्णायक लढाई झाली. आणि गंमत अशी होती, आता प्रश्न असा आहे की नानासाहेबाचे इंग्रज मित्र, माधवराव पेशव्याचे इंग्रज मित्र, नाना फडणीसचे इंग्रज मित्र, निजाम मित्र, एक असा गमतीशीर प्रसंग घडला. बाजीराव पेशवा, दुसरा बाजीराव, म्हणजे पहिला बाजीराव नाही, दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये. आता पहिला उल्लेख आला म्हणून पहिल्या बाजीरावाचं एक उदाहरण सांगतो. भोपाळला निजामाचा प्रचंड पराभव केला बाजीराव. त्याची लष्करी हे लोकविलक्षण होतं, म्हणजे त्याचं सेनापतीपदाचं कर्तृत्व हे लोकविलक्षण होतं. पण त्याचा राजकीय फायदा काय? भोपाळला निजामाचा पराभव केल्यानंतर निजामाने गयावया कसं तरी दक्षिणेमध्ये जाऊ दे, त्यावेळेला बाजीरावाला त्याला संपवून टाकता आलं असतं. तू काही तुझे वचनं मानत नाहीस, मी तुला काही राज्यावर तुला टिकूच देत नाही, मी तुझं राज्य मी खालसा करून मी घेऊन टाकतो. बादशाला काय उत्तर द्यायचं? घेतली नाही. आता पुढे ही जाता जाता सांगितलेली गोष्ट. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता, बाजीराव निजामाशी सल्लामसलत करत होता, राघोबादादा निजामाशी सल्लामसलत करत होता. एक गमतीशीर प्रसंग असा घडला, राघोबादादा निजामाला मिळाल्यानंतर माधवराव आणि निजामाची लढाई झाली. पहिली फौज राघोबाची असायची, त्यामुळे मराठेच दोन्हीकडनं मरायचे. आता हे मराठेच दोन्हीकडनं मरायचं, याचं उदाहरण सांगतो. अकबराच्या काळामध्ये जो हा होता मानसिंग होता, त्याचंही कशेरिया म्हणजे किती म्हणजे काय अदूरदर्शित करून कुणाच्यासाठी लढायचं, तर मोगल बादशहासाठी लढायचं. बरं, समोरनं राणा प्रताप लढतोय, त्याला अबुल फजल म्हणून त्याचा होते, त्याने विचारलं, अरे आपले सैनिक कसे ओळखायचे? तो म्हणतो, ओळखतोस कशाला, दोन्हीकडनं तुला कशाला काळजी आहे, मरू दे ना दोघंही. मानसिंगाचे मेले काय किंवा राणा प्रतापाचे मेले काय, का फरक